त्यांनी जर मेहनत केलेली असेल तर ते ज्ञान तुम्हाला रक्षण करतं, तसंच ते तुमचं म्हणजे सांभाळही करतं. पण त्याला तुम्ही सांभाळलं पाहिजे, त्याला तुम्ही वेळ दिलेला असला पाहिजे, ते पाठ केलेलं असलं पाहिजे. जर आपण त्याला सांभाळलं तर ते आपल्याला सांभाळतं. जर त्याच्यासाठी वेळ दिलेला असेल तर ते आपल्याला बरोबर वेळ देतं. एक छोटीशी मुलगी, मला वाटतं ती काय 8वी 10वीत असेल, 8वी 10वीतच आहे. ती मला दररोज एक इंग्लिश मीडियममध्ये, तिला काही मराठी वाचताच येत नाही, कारण सगळे इंग्लिश मीडियममधले झालेले आता. आणि मग ती म्हटली, बाबा मला वचन घ्यायचं. म्हटलं एक आठीवर मी एकदाच गोक सांगेल, तू दररोज एक सूत्र मला पाठ करून दाखवायचं. ती म्हटली हो बाबा. आता हो तर म्हटली, पण मी म्हटलं तसं नाही चालणार ना. जर खूप नाही दिला तर नाही म्हणाले, दे एक शब्द तरी दिला. एक शब्द, एक वचन नाही, लई मोठं असलं तर अर्ध दे. म्हटलं चालेल. माझ्या माहितीप्रमाणे तेही सांगायचं यासाठी की मला वाटतं ती आता विचार मार्केट आहे. एकच देते सूत्र, मला सूत्र म्हणून दाखवते. चुकलं, अशुद्ध झालं, आता ती इंग्लिश मीडियममधले मराठी नीट वाचतात येत नाही, पण आई कुठून तिच्याकडून पाठ करून घेते. ही बी तशी आज्ञाधारक असल्याशिवाय होत नाही ते. आता तिने जर तो जन्म दिलेला असेल तर वृद्धापी इंद्रियाचा वाहो सरलियाही विसर न पडे. एवढी चांगली वासनिकांची सुपीक जमीन मुंबईमध्ये आहे, म्हणून तर आम्हालाही ईश्वर संकेताने येण्याचा मोह होतो. ते तुम्हाला जीवन मिळालंच पाहिजे, आणि ते जीवन मिळालं तरच तुम्ही सुद्धा सुरक्षित, आरक्षित राहणार आहात. तुमच्या केसाला धक्का नाही, कारण हे वचनरूप गोविंदाचं सन्निधान आहेच. आणि ते सन्निधान जर असेल तर तुम्ही कितीही प्रतिकूल परिस्थितीत असलात तरी ते तुमचं रक्षण करण्याकरता समर्थ आहे. नाम विशेष आणि वचनरूप गोविंदातलं एक सूत्र तरी तर जर ते तुमच्याकडे असलं तर ते तुमचं रक्षणच आहे. आणि म्हणून या दृष्टांतामध्ये आपण पाहिलं की एक कठीण अंतःकरण